ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। वाहने चोरणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 20,45,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। नवी मुंबई आणि परिसरामध्ये अनेक दिवसांपासून स्कूटी आणि रिक्षा चोरणाऱ्या सराईत 2 गुन्हेगारांना नवी मुंबई पोलिसांच्या पथकाने अटक केली। त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या रिक्षा आणि स्कूटी असा एकूण 20,45,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही गुन्हेगारांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल 17 गुन्ह्यांची नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यामुळे नवी मुंबई पोलिसांना या 2 गुन्हेगारांना अटक करून मिळालेले हे मोठे यश म्हणावं लागेल। अशरफ आलम शेख वय 21 आणि रमजान अब्दुल मतीन शेख उर्फ पापा राहणार दोघेही सीबीडी बेलापूर अशा आरोपींची नावे आहेत। सीबीडी पोलीस स्टेशनचा सीआर नंबर 16/25 चोरीच्या गुन्ह्यामध्ये ऑटो रिक्षा चोरीची घटना घडलेली होती। या संदर्भात सीबीडी पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय रेवडे साहेब आणि त्याचबरोबर डीबी चे टीमचे प्रमुख डंबाळे आणि त्यांच्या टीमने आरोपी अरेस्ट केलेले आहेत 2 आणि त्यांनी जवळपास शहरातील विविध ठिकाणचे वेगवेगळ्या प्रकारचा टेक्निकल अनालिसिस करून जवळपास 17 गुन्हे चोरीचे उघडकीस आणलेले आहेत। या 17 गुन्ह्यांमध्ये जवळपास 13 गुन्हे हे मुंबई पोलीस आयुक्तालयातील आहे आणि उर्वरित गुन्हे हे मुंबई पोलीस आयुक्तालयातील आहे। या दोन्ही आरोपींच्या पैकी एका आरोपीच्या विरुद्ध 324चा अनडिटेक्टेड गुन्हा सुद्धा आहे खारघर पोलीस स्टेशनचा, तो सुद्धा आम्ही डिटेक्ट केलेला आहे। हे चोरी करून वेगवेगळ्या ठिकाणी विकण्याचा प्रयत्न करायचे, काही ठिकाणी जे दुसरे आहेत जमा करून ठेवतात नंतर विकतात ते। पीसी चालू आहे त्यांची, 6 दिवसानंतर ते तपासामध्ये माहित पडेल।